नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जुन्या कपड्यांचा रियूज. खूप भन्नाट आयडिया आज पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. तर बघा, मी इथे एक टी शर्ट घेतलेला आहे जुना, जो की थोडासा फाटलेला आहे, आणि नाईट पॅन्ट आहेत काही, त्याचा पण आज वापर करणार आहे मी इथे. तर बघा, असा जो टी शर्ट आहे तो असा पसरून घेतलेला आहे, आणि आता इथे आपण चौकोनी आपल्याला बॉक्स असा कट करून घ्यायचा आहे. तर ते बघा, मी त्याच्या दोन्ही बाह्या कट करून घेतलेल्या आहेत साईडच्या, आणि साईडचा जो शिलाईचा आहे भाग तो पण थोडासा कट करून घेतलेला आहे, म्हणजे शिलाईमध्ये जरा शिलाई करते वेळेस जर जाड येऊ नये तिथे म्हणून. तर तिथे जो कॉलर आहे तो पण इथे मी सरळ करून घेणार आहे कट करून. तर व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एक रेक्टँगल म्हणजे चौकोनी आपल्याला एक कपडा मिळेल. आता इथे जे कॉलरचं आणि बटनाचं जे आहे तिथे मी एक पिन लावून घेणार आहे, तर तिथे म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळेस गोळा होणार नाही. ठीक आहे. तर मग आता बघा, तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या खूप उपयोगी आहे. आणि आपण असे जुने जे कपडे असतात ना, पोछा किंवा पुसायला किंवा ह्याला करतो, नाही तर फेकून देतो, काही कामाचे नाहीत म्हणून, पण खूप कामाला येतात हे कपडे. तर असं आपण रियूज केलो तर बघा, मी सरळ करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला चौकोनी बॉक्स हा कितीचा भेटलेला आहे हे आपण पाहणार आहोत. तर अगोदर आणखीन एकदा छान म्हणजे व्यवस्थित बघून मी कट करून घेत आहे बघा. तर आता इथे बघा, तर 2 पीस आहेत, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पीस मी इथं घेतलेले आहे. तर आता बघा, आपल्याला बॉक्स भेटलेला आहे 25 इंचाचा असा लांबीला, आणि असा रुंदीला भेटलेला आहे 18.5. तर बघा, अशा प्रकारे आता आपण याला साईडला ठेवूया, आणि दुसरी जी पॅन्ट घेतलेली आहे ती थोडीशी कॉटनमधून आहे, ती घेणार आहे. आणि आता ते आपण हे कट करून व्यवस्थित त्याचा पण एक छानपैकी एक रेक्टँगल जो जितका आपण टी शर्टचा घेतलेला आहे तितकाच आपण कट करून घेऊयात. तर बघा, या साईडने मी पण कट करून घेतलेला आहे, आणि इथे पण चांगला मोठा आपल्याला पीस भेटलेला आहे, मोठा कपडा पॅन्टचा भरपूर असा हा. तर आता आपण काय करायचं आहे बघा, टी शर्टवरती तो कपडा ठेवायचा आहे जो आपण पॅन्टचा घेतलेला आहे ना ते. तर बघा, याच्या आतमध्ये जर तुम्हाला आणखीन काही जुने कपड्याचे तुकडे किंवा तुम्ही शिलाई करत असाल तर ते कतरन जे असते ना ते पण त्यामध्ये टाकून असं व्यवस्थित पसरून त्यावरती हे असं ठेवू शकता. पण मी इथे कॉटनचा आणि टी शर्टचं भरपूर झालेलं आहे जाड, त्याच्यामुळे मी पॅन्टचा जो आहे तो डबल घेतलेला आहे, आणि टी शर्टचा पण डबल आहे. अशा प्रकारे इतका घेतलेला आहे. आणि आता आपल्याला शिलाई करायला व्यवस्थित येईल म्हणून बघा, मी सगळीकडे पिन लावून घेतलेला आहे. म्हणजे आता यावरती काय करायचं आपल्याला आहे, बॉक्स वरती अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. मी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा उभ्या आणि आडव्या अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. तर चला, तर मग मशीनवरती दाखवते तुम्हाला. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आणि आपल्याला ही कपडा इकडं शिलाई करते वेळेस गोळा होऊ नये म्हणून आपण जी पिन लावलेली आहे ते वेळोवेळी, म्हणजे जिथे येतं शिलाई करते वेळेस येते काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे पिन लावून जर आपण शिलाई केली तर कपडा अजिबात गोळा होत नाही कुठेही, म्हणजे आतला कपडा गोळा होत नाही व्यवस्थित. आणि हाताने असे दोन्ही हाताने छान पकडून घ्यायचं, म्हणजे कपडा गोळा होत नाही. आपली सुंदर असं छान तयार होतं, हे बॉक्स तयार होतात. तर अशाच प्रकारे मी सगळे शिलाई करून घेते. तर बघा, मी एकदम किमान एक अंदाजा 4-4 इंचावरती मी इथे बॉक्स शिलाई करून घेतलेले बॉक्स प्रकारे. तुम्ही तिरप्या पण टाकू शकता. तर या साईडने आता जिकडे रुंदी आहे त्या साईडने पण इथे मी शिलाई करून घेत आहे. तर तुम्हाला दुपारच्या वेळेला टाईम भेटत असेल काम झाल्यानंतर, तर अशा प्रकारे तुम्ही जुन्या कपड्याचा रियूज असा घरच्या घरी, तुमच्या घरी मशीन असेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता घरच्या घरी. मार्केटमध्ये खूप महागाचे भेटतात, आणि मग
घरचं पण असं जुने कपडे पण वापरण्यात येतात आणि खूप छान पण दिसतं. तर बघा आता हे जो एक्स्ट्राचा जो कपडा झालेला आहे थोडंसं मी इथे कट करून घेतलेला आहे. आता याला साईडला ठेवूयात आणि आता जो दुसरा पॅन्ट आहे तो इथे बघा तो जो कमरेचा इलेस्टिक खराब झालेली आहे याची, तर ते मी इथे कट करून घेते अगोदर. काही कपड्यांची इलेस्टिक जातात, काही कुठे थोडेसे फाटतात, तर मग आपण ते नंतर वापरत नाही, तर तसंच फेकून देतो किंवा पोछा करतो. पोछा करण्याच्या ऐवजी असं काहीतरी नवीन बनवायचं आणि स्वतःच्या हातानं काहीतरी बनवलं ना तर खूप छान त्याचा आनंद खूप वेगळाच येतो. तर बघा इथे मी 2-2 इंचावरती म्हणजे 4-4 इंचाची हे मी पट्टी काढत आहे. म्हणजे जो तो तिकडून फोल्ड केलेला आहे म्हणून तो तिथे 2 इंचाचाच 2 इंच बघून घेतलेला आहे कट करून. आणि आता इथे ही जी पट्टी काढत आहे ती 4 इंचाची आहे आणि लांबीला आपल्याला जितकं पाहिजे तितकं घेऊ शकतो. आता आपल्याला तर सगळ्या पट्ट्या काढून घेते आणि याला आपल्याला काय करायचं आहे, एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यापेक्षा कमी इंचाची पण पट्टी काढू शकता, पण मी 4 इंचाचीच काढलेलं आहे. तर आता बघा अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे. इथे शिलाई मारून जोडून एक मोठी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर चला तर मशीनवर दाखवते मी. आता इथे मी जोडून घेतलेली आहे पट्टी. तर आता ही कशी पद्धतीने याला लावायचं आहे हे दाखवते. तर खालच्या किंवा वरच्या कोणत्याही साईडला तुम्ही साईडकडून सुरू करू शकता लावायला या पद्धतीने. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर साईडने आपल्याला पायपिंग करायची आहे, गोट लावायचा आहे त्याला व्यवस्थित. तुम्ही याला नवीन पण लावू शकता, नवीन कपड्याचा पण आपण जुनंच वापरत आहोत तर एक प्रकारचं छान तयार होतं बघा. व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणखीन तुम्हाला काय काय पाहायला आवडेल माझ्या व्हिडिओमध्ये ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आता बघा मी सगळीकडे शिलाई करून घेतलेली आहे आणि आता असं फोल्ड करायचं आहे डबल आणि अशा प्रकारे आपल्याला या साईडने पलटून असं बघा शिलाई करून घ्यायची आहे त्यावरती. खूप छान पद्धतीने आपली पायपुसणी तयार झालेली आहे. आपण हे घरीच बनवलेलं आहे, 1 रुपया न खर्च करता. तर खूप छान बघा वापरू शकतो आपण. आणि हे तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला थोडाही युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचं मत. तुमच्या एका लाईकने आणि कमेंटने मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं. त्यासाठी लाईक पण करा. तर आपण अशाच पद्धतीने सगळीकडे शिलाई करून घेणार आहोत. जे कोणी आहेत बघा इथे मी एक थोडीशी चून टाकली आहे आणि त्यावरतून असं बघा शिलाई करून घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जसं शिवाल ना तसं त्याला तुम्हाला शिवता वेळेस ते आयडिया येईल. अशा पद्धतीने तर आता आपलं पण तयार झालेलं आहे. आता सगळी शिलाई करून घेतलेली आहे, तयार झालेलं आहे. आपली पायपुसणी खूप सुंदर झालेली आहे मैत्रिणींनो. तर त्याला तुम्हाला दाखवते. हे बघा खूप छान झालेली आहे आणि वॉशेबल आहे. धुतल्यानंतर पटकन वाळते पण आणि इतकं छान झालेली आहे. आपण 1ही रुपया न खर्च करता हे घरी बनवलेलं आहोत. तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि जुन्या कपड्याचा पण वापर होईल. तर पायपुसणी मग बघा हे तुम्ही पायपुसणी अशा प्रकारे तुम्ही दारात टाकू शकता. खूप छान दिसत आहे बघा मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.